नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत जोशी आपणा सर्वांचं इतिहासाच्या पाऊलखुणा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजचा माझा व्हिडिओ आपणाला आवडल्यास माझा व्हिडिओ लाईक करा। माझ्या व्हिडिओवर आपल्याला काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी माध्यम इतिहास व नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख। या पाठामध्ये आपल्या भारत देशाचं जे संविधान आहे या संविधानाची ओळख आपण करून घेणार आहोत। सर्वात प्रथम संविधान म्हणजे काय, तर जर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींचा विचार केला तर आपल्या घरामध्ये आपण घरात कसं राहायचं, कसं वागायचं ह्या सर्वांसाठी नियम असतात। म्हणजे बघा ना, आपण बाहेरून आलो तर आपण आपले चप्पल, आपले सँडल कुठं ठेवायची याची एक जागा फिक्स असते। आपण आपल्या घरात किचनमध्ये वावरताना कुठल्या गोष्टी, आपले भांडी असतील, भाज्या असतील, कोठे ठेवायची याची जागा ठरलेली असते। किंबहुना या सर्वांसाठी काही नियम असतात। म्हणजे आपण किती वेळ टीव्ही समोर बसायचं, किती वेळ मोबाईल वापरायचा, आपण घरामध्ये कुठल्या गोष्टी कुठल्या जागी कशा ठेवायच्या ह्या सगळ्यांसाठी आपल्या घरात नियम लावलेले असतात। म्हणजे उगाचच एखादी गोष्ट फेकली, पाडली तर नक्कीच आपल्या घरातले आपले मोठे आजी आजोबा, आई वडील आपल्याला समजावून सांगतात की असं नको करू हां। किंवा आपण विनाकारण घराबाहेर पडलो तरी ते सांगतात, अरे आता बाहेर का चालली आहेस तू, अरे बाहेर का चालला आहेस तू। म्हणजे या सर्वांसाठी काहीतरी नियम लावलेले असतात। मग असेच नियम आपण ज्या देशामध्ये राहतो या देशासाठी असतील का, तर चला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया आजच्या आपल्या पाठामध्ये। संविधान व त्याचा अर्थ। देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। बघा, खूप छान आणि सोपा अर्थ आहे की ह्या ज्या देशाचा कारभार कसा चालवावा ह्या संबंधीच्या ज्या तरतुदी असतात ह्या ज्या ग्रंथात म्हणजे ज्या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत ह्या सगळ्या तरतुदी एकत्रितपणे एकत्र केलेल्या आहेत आणि सुसूत्रपणे क्रमवार लावलेल्या आहेत। अशा तरतुदी, असे नियम ज्या ग्रंथात आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, संविधान। देशाच्या कारभाराच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे संविधान होय। म्हणजे देशाचा कारभार कसा चालवावा यासाठीचा लिखित, हा शब्द महत्त्वाचा आहे, लिहिलेला, या आपल्या देशाचा कारभार कसा चालवायचा याचा लिखित दस्तऐवज म्हणजेच संविधान होय। खरं तर संविधान हे आपल्या राज्य शासनावर नियंत्रण करत असतं। म्हणजे जनतेकडून जे प्रतिनिधी निवडून दिले जातात त्यांच्यामार्फत आपल्या देशाची शासन व्यवस्था निर्माण होती। आणि मग हे राज्य शासन किंवा हे राष्ट्रीय शासन संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत मानतात। आणि जर त्या शासनाने या संविधानाला विसंगत ठरतील, संविधानाला अनुसरून नसतील किंवा संविधानाच्या विरोधात असतील असे काही कायदे केले तर न्यायमंडळ असे कायदे रद्द करते। म्हणजे जर समजा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या शासनाने काही संविधानाला अनुसरून असणारे कायदे केले नाहीत किंवा संविधानाच्या तरतुदीनुसार कायदे केले नाहीत तर असे कायदे आपले न्यायमंडळ रद्दबाबत ठरवते। आता आपण संविधानात कोणत्या तरतुदी आहेत ते पाहूया। भारतीय संविधानात नागरिकत्व म्हणजे भारतीय नागरिक कसा असावा, भारतीय नागरिकांचे हक्क काय आहेत या संबंधीच्या तरतुदी आहेत। नागरिक आणि शासन संस्था, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध म्हणजे भारतीय नागरिक आणि आपली एक शासन संस्था जे आपणच निवडून दिलेली आहे यांच्यात संबंध कसा असावे याविषयीची तरतूद आपल्या संविधानात केलेली आहे। शासनाने करायच्या कायद्यांचे विषय
म्हणजे शासनाने कोणकोणत्या विषयांचे कायदे करावेत, कोणकोणत्या बाबतींमध्ये कायदे करावेत, मग सुरक्षितता असेल, आरोग्य असेल, विविध सेवा असतील याविषयीची तरतूद आपल्या संविधानामध्ये आहे. निवडणुका साधारणतः दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. मग ह्या निवडणुकांची पद्धत कशी असावी, ही यंत्रणा कशी राबवावी, मग विविध प्रकारच्या निवडणुका असतील, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधान परिषद असेल, विधानसभा असेल, अशा निवडणुका आणि त्यांची प्रक्रिया कशी राबवावी याची तरतूद संविधानामध्ये आहे. शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र अशा काही तरतुदी आपल्या संविधानात आहेत की शासनाच्या मर्यादा काय आहे, शासन कोणत्या मर्यादेपर्यंत काम करू शकतं, त्याचबरोबर राज्याचे अधिकार काय आहेत, केंद्र शासनाचे अधिकार काय आहेत, या सगळ्यांच्या बाबतची माहिती आपल्याला संविधानामध्ये मिळते. आणि मग आपलं संविधान कसं बनतं, तर देशातल्या तर जगातल्या अनेक देशांनी संविधान स्वीकारलेलं आहे किंवा संविधानिक शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. पण मग सगळ्या देशांचं संविधान समान आहे का? नाही. तर प्रत्येक देशाचं संविधान हे काही अंशी का होईना पण वेगळं आहे. काही देशांचं संविधान लिखित आहे, काही देशांचं अलिखित आहे. पण हे संविधान ठरवत असताना त्या देशाचा इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादींबाबत देशांमध्ये भिन्नता असते, वेगळेपण असतं. त्याचप्रमाणे त्या राष्ट्रांच्या गरजा आणि उद्दिष्टही वेगळी असतात आणि या सगळ्यांना अनुरूपच ते राष्ट्र आपले संविधान बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, तर भारत देशाचे संविधान कसं बनलं, तर भारत देशाचं संविधान हे आपल्या देशाचा इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्या देशाच्या गरजा आणि उद्दिष्ट यांना अनुसरून आपण आपलं संविधान बनवलेलं आहे. आता मग आपण आपल्या देशाप्रमाणे इतर देशांचा जो कारभार चालतो किंवा इतर देशांमध्ये कशा स्वरूपात त्यांचं राज्यशासन कार्य करतं हेही पाहूया. ज्याप्रमाणे आपल्या भारत देशाचा कारभार संविधानाप्रमाणे चालतो त्याच्याप्रमाणे अमेरिका, इंग्लंड या देशांचा कारभारही संविधानानुसार चालतो. परंतु या दोन्ही देशांच्या संविधानामध्ये मोठा फरक आहे. सर्वप्रथम आपण पाहूया अमेरिकेचे संविधान. अमेरिकेचे संविधान 1789 मध्ये अंमलात आले. हे संविधान लिखित आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेचं संविधान लिखित आहे, जसं आपल्या भारत देशाचं लिखित आहे. पण त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. म्हणजे अमेरिकेच्या संविधानात फक्त 7च कलमं आहेत आणि 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी त्या संविधानानुसार अमेरिकेचा राज्यकारभार आजही चालवला जातो. आता आपण इंग्लंडचे संविधान पाहूया. इंग्लंड या देशाला फार मोठा इतिहास आहे आणि त्यामुळेच इंग्लंड या देशात राज्यकारभाराविषयीचे नियम, संकेत, रूढी, परंपरा यांच्या स्वरूपात आढळतात आणि ते लोक त्याचं काटेकोरपणे पालन करतात. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित केले गेलं. आत्ताचे जे इंग्लंडचं संविधान आहे हे मॅग्ना कार्टा करार जो 1215 साली झाला त्याच्यापासून विकसित केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडच्या संविधानात काही लिखित नियमांचा समावेश असला तरी हे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये काही थोडे नियम लिखित आहेत पण बरेचसा भाग हा अलिखित आहे की जो रूढी परंपरांच्या मार्फत एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातो आणि ते त्याला फॉलो करतं. हा महत्त्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा. आता आपण पाहूया आपल्या संविधानाची आवश्यकता. म्हणजे संविधान म्हणजे काय की नियम किंवा जे देशाचा कारभार कसा चालवायचा ह्याचे नियम ज्या ग्रंथात एकत्रित केलेले असतात असं आपण अगदी सुरुवातीला अभ्यासलं. आता मला सांगा, जर आपल्या घरात नियम नसतील तर काय होईल? आपल्या घरात एखादी वस्तू कुठं ठेवायची हे जर फिक्स नसेल तर काय होईल? जरा इमॅजिन करून बघा बरं. तसंच
जर देशात नियम नसतील, जर देशात संविधान नसेल तर काय होईल? तर त्यामुळं नक्की संविधानाची आवश्यकता काय आहे हे आता आपण अभ्यासूया. खरं तर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला पहिला बघा, शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे ते मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. संविधानामुळं एक कंट्रोल येतो शासनावर आणि त्यामुळे ते आपल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग करत नाही. आपल्या संविधानामध्ये नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. आपल्याला नागरिक म्हणून काय हक्क आहेत? आपल्याला नागरिक म्हणून काय हक्क आहेत? मुक्त संचार करण्याचा हक्क आहे, स्वतःला आपलं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे. तर अशा हक्कांची जाणीव आपल्याला होते. आपल्याला काय काय स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा उल्लेख या संविधानात असतो आणि त्यामुळे शासनाला हे नागरिकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत आणि आपल्या हक्काची आणि स्वातंत्र्याची सुरक्षितता संविधानामुळे होते. संविधानानुसार राज्यकारभार केल्याने सत्तेचा गैरवापर किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. म्हणजे समजा संविधान अस्तित्वात नाही आहे आणि जर एखादी सत्ता एखाद्या देशामध्ये राज्यामध्ये कार्यान्वित असेल तर ती सुप्रीम पॉवर बनते, त्याला कंट्रोल राहत नाही. त्यामुळं संविधानाची आवश्यकता आहे की शासन व्यवस्था कंट्रोल करण्यासाठी, शासन व्यवस्था काबूत ठेवण्यासाठी संविधानाची गरज आहे आणि त्यामुळेच कायद्याचं राज्य प्रस्थापित होऊ शकतं. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. जर आपण संविधानानुसार काम करत असू तर मग सामान्य माणसाला असं वाटतं की हां, हे आपलंच राज्य आहे, हे राज्य, ही शासन व्यवस्था आपला विचार करते आणि यातून मग सामान्य माणसाचा शासन व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो आणि मग ते शासन व्यवस्थेत जास्तीत जास्त सहभागी होतात आणि सामान्य माणसांच्या सहभागामुळे लोकशाही बळकट होते, लोकशाही मजबूत होते. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की सामान्य माणसाचा जेवढा लोकशाहीमध्ये सहभाग जास्त तेवढी तुमची लोकशाही अधिक बळकट होते. संविधान देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधन त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. म्हणजे संविधानामुळं काही आदर्श ठेवले जातात आणि किंवा काही संविधानामुळे देशासमोर काही आदर्श ठेवले जातात आणि त्यानुरूप अनुसरण केल्याने जागतिक शांतता टिकून राहते. विनाकारण एखाद्याची कुरापत काढणे, एखाद्या देशावर आक्रमण करणे किंवा आपापसात भांडणे करणे ह्या गोष्टींना आळा बसतो. मानवी हक्कांचं संवर्धन होतं आणि एकूणच कायद्याचं राज्य, जसं आपण मगाशी म्हटलं, ते निर्माण व्हायला मदत होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. नागरिक म्हणून जसे आपल्याला हक्क आहेत, जसं आपल्याला स्वातंत्र्य आहे, तशी आपली काही कर्तव्यसुद्धा आहेत. या कर्तव्यांचा उल्लेखसुद्धा आपल्या संविधानात असतो. त्यामुळं मग आपल्याला नागरिकांनासुद्धा आपल्या जबाबदारीची जाणीव होते. आज आपण हे सगळं पाहत असताना आपण पाहिलं की शासन व्यवस्था राज्यकारभार करते, शासन व्यवस्था देश चालवते. मग नक्की राज्यकारभार म्हणजे काय किंवा त्यात कोणत्या बाबी समाविष्ट केलेल्या असतात? तर बघा, राज्यकारभार करणे म्हणजे देशांच्या सीमांचे रक्षण करणे, परकीय आक्रमणापासून आपल्या जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, विविध उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांचा समावेश या राज्यकारभारात केला जातो. आणि या सर्वांसंबंधीचे कायदे शासनाला करावे लागतात आणि ह्या कायद्यांची अंमलबजावणी
आणि वेळोवेळी योग्य ते बदल घडवून आणणे, हे सगळं काम हे राज्यकारभार करताना शासनाला करावं लागतं. बघा, म्हणजे आपल्या देशांचं रक्षण, म्हणजे आपल्या देशाचं ज्या बाँड्रीज आहेत, परकीय शत्रूंपासून रक्षण करायचं, परकीय आक्रमणापासून रक्षण करायचं, अंतर्गत वादविवाद तंटे मिटवायचे, गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे, नवीन रोजगार तयार करण्यासाठी प्रयत्न करायचे, सर्वांना चांगलं शिक्षण, उत्तम आरोग्य व्यवस्था, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपण जी पेंडेमिक सिच्युएशन फेस करतो आहे की कोरोनामुळं खूप मोठी हानी झाली आहे, पण ह्याही काळात आपल्या शासनाने आपल्याला योग्य ती आरोग्य व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण, ऑनलाईन परीक्षा, म्हणजे आपण ह्यातही बदल करतो आहे. म्हणजे हे सगळं काम आपलं शासन करत असतं. विविध उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन दिलं जातं, नवीन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. जे दुर्बल घटक आहेत त्यांना संरक्षण पुरवलं जातं. महिला, बालके, छोटी मुलं असतील किंवा आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना केल्या जातात. अशी विविध कामं हे शासन करत असतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शासनाला अगदी अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात आणि यालाच राज्यकारभार चालवणे असे म्हणतात. बघा किती थोडक्यात व्याख्या केली आहे की अवकाश संशोधनापासून, म्हणजे आता आधुनिक जग बदलत आहे, जग आधुनिक होत आहे, तर अवकाश संशोधन, अंतराळ, तर अवकाश संशोधन म्हणजे आपली यान विविध ग्रहांवर पाठवणं, अवकाशात पाठवणं, अभ्यास करणं, सॅटेलाइट्स पाठवणं, त्याच्या थ्रू कम्युनिकेशन सिस्टीम असेल ती सुधारणं, अशा विविध कामांपासून ते अगदी आपलं सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी हे शासनाला बघावे लागतात आणि यालाच राज्यकारभार चालवणे असेही म्हणतात. एवढ्या उशीर आपण संविधान म्हणजे काय हे पाहिलं. आता आपण संविधान कसं निर्माण झालं हेही अभ्यासूया. खरं तर ब्रिटिशांच्या काळापासूनच आपल्या संविधान निर्मितीला सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा कारभार हा ब्रिटिशांच्या पद्धतीने चालणार नाही अशी आपल्या स्वातंत्र्य सेनानींची धारणा होती आणि त्याच्यातूनच आपण आपलं स्वतःचं असं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न त्यावेळी सुरू झाला. खरं तर भारताचे संविधान निर्मिती 1946 पासूनच सुरुवात झाली होती. भारताच्या संविधान निर्मितीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीला संविधान सभा म्हणून ओळखलं जातं. आपण जी आपलं संविधान निर्माण करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली, त्या कमिटीला आपण काय म्हणतो? संविधान सभा. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारताचे त्यांच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते आणि या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता. त्याचप्रमाणे भारताच्या काही भागांमध्ये स्वतंत्र संस्थानं होती किंवा स्वतंत्र छोटी छोटी राज्य होती, राजे होते. त्यांना स्थानिक राजे किंवा संस्थानं असं म्हटलं जायचं. त्यांनाच संस्थानिक म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. मग आपली जेव्हा संविधान सभा निर्माण केली गेली तेव्हा ह्या प्रांतांचे प्रमुख किंवा या प्रांतांचे प्रतिनिधी तसेच या संस्थानांचे प्रतिनिधी या सर्वांचा समावेश आपल्या संविधान सभेत केला गेला आणि असे प्रांतांचे प्रतिनिधी, संस्थानांचे प्रतिनिधी असे मिळून एकूण 299 सदस्य आपल्या संविधान सभेत होते आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवा, आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि एकूण 299 सदस्य आपल्या संविधान सभेमध्ये होते. या संविधान सभेत कोण कोण सदस्य होते? तर जसं आपण पाहिलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर संविधान सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद,
सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक दिग्गज मान्यवर या संविधान सभेचे सदस्य होते. त्याचबरोबर कायदेविषयक माहिती देण्यासाठी B.N. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली होती. B.N. राव यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक केली गेली होती. आता आपण आपल्या संविधान निर्मितीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा हा आपल्या संविधान सभेपुढे मांडण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अभ्यास करून विविध संविधानांचे अहोरात्र चिंतन करून आपल्या भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा त्यांनी भारतीय संविधान सभेपुढे मांडला. या मसुद्यावर साधक बाधक चर्चा झाली. त्याच्यातून प्रत्येक कलमावर चर्चा करून त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. त्या दुरुस्त्यांमध्ये चर्चेतून बदल करण्यात आला. हा संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे काम, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचे काम, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम आणि प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान निर्मितीतील या योगदानामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मसुदा तयार करताना खूप मोठे कष्ट घेतले आणि त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आपल्या संविधान निर्मितीसाठी, त्यामुळंच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षितता, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांमध्ये होते. आपले संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949ला झाला, म्हणून तो संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवण्यास सुरुवात झाली. म्हणजेच काय की या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ज्या दिवशी संविधान स्वीकारले तो संविधान दिन आणि ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो प्रजासत्ताक दिन. समोरच्या चित्रामध्ये आपल्याला आपला भारतीय संविधानाचा मसुदा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना या फोटोमध्ये आपल्याला दिसून येतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला संविधान सभेचा मसुदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करत आहेत. भारताचे संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस
एवढा कालावधी आपले संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी लागला. या संविधानामध्ये एकूण 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे आहेत. एकूण भाग किती? 22. एकूण कलमे 395 आणि एकूण 8 परिशिष्टांचा समावेश या भारतीय संविधानात केलेला आहे. याचप्रमाणे आपले संविधान लवचिक आहे, त्यात आपण योग्य ते बदल करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आपला नागरिकशास्त्राचा पाठ क्रमांक 1 अभ्यासलेला आहे. माझा आत्ताचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा, आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.